नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर। खेडमध्ये एका तरुणाला केली चौघांनी मारहाण, मारहाणीत पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश, पोलीस अधीक्षकांनी केले त्या कर्मचाऱ्याला निलंबित। लोटे मेडिसीत उद्योजकांकडे पैशांची मागणी, खंडणी आणि प्रोटेक्शन मनी मागणाऱ्या तोतिया पत्रकारावर गुन्हा दाखल। हबप बाबा महाराज सातारकर अनंतात विलीन, शासकीय इतमामात करण्यात आले अंत्यविधी, हजारो वारकरी भक्तांची उपस्थिती। मुंबई गोवा महामार्गावर खेडमधील गणपती कृपा या हॉटेल समोरील भोसले यांचे पानटपरी येथे संदीप धाडवे राहणार सुकिवली व त्याचा मित्र दिनांक 26 रोजी रात्री सिगारेट ओढत असताना एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून साहिल मोरे व शैलेश चव्हाण हे तेथे आले। त्यापैकी शैलेश चव्हाण यांनी संदीप याला पाहून त्याला आईवरून शिवीगाळ करून त्याला मारण्यासाठी अंगावर धावून गेला। त्यावेळी संदीप याने त्यांना जाब विचारल्याने पुन्हा आरोपी यांनी संदीपला हाताच्या ठोशाने मारहाण केली। त्यावेळी स्वप्नील घाडगे याचा भाऊ तथा मंडणगड पोलीस ठाण्यातील कर्मचारी सुशांत रंगराव घाडगे हा तेथे आला व त्याने त्याच्या हातामध्ये असलेली बिअरची बाटली संदीपला मारण्यासाठी उगारली। यावेळी सुधीर राणीम हा मध्ये आल्याने ती बिअरची बाटली लागून त्याला दुखापत झाली। यामुळे राणीम रक्तबंबाळ झाला असे संदीप याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी स्वप्नील रंगराव घाडगे वय वर्ष 38 राहणार योगायोग सोसायटी शिवथर रोड खेड तसेच निलेश रामचंद्र जगताप वय वर्ष 35, सुशांत रंगराव घाडगे वय वर्ष 30 व शैलेश भगवान चव्हाण वय वर्ष 34 वेरळ तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। अधिक तपास पोलीस करत आहेत। या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुशांत घाडगे याच्या गैरवर्तनाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घेतली असून त्याला निलंबित केले आहे अशी माहिती खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी माध्यमांना दिली आहे। त्याचप्रमाणे समाजामध्ये कोणताही पोलीस असे वर्तन करत असेल तर थेट पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, अशा पोलिसांवर तात्काळ कारवाई केली जाईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले आहे। खेडमधील लोटे मेडिसी परिसरात उद्योजकांना कंपन्या बंद करण्याच्या धमक्या देऊन खंडणीची मागणी करत हैराण करणाऱ्या एका तोतिया पत्रकारावर एक नव्हे तर 2 विविध तक्रारींनुसार खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश शेटे असे या बोगस आणि तोतिया पत्रकाराचे नाव असून त्याच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात तोतिया पत्रकार उमेश शेटे याच्या विरोधात राजेश कृष्णा आमरे आवाशी तसेच तेथीलच एका सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेने तक्रार दिली। त्यानुसार तोतिया पत्रकार उमेश शेटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। धमक्या देऊन लोटे मेडिसी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या त्या तोतिया पत्रकारावर अखेर लोटे मेडिसी मधील 2 उद्योजकांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। लवकरच त्याला अटक केली जाईल अशी माहिती खेड पोलिसांनी पत्रकारांना दिली आहे। सकाळी 5 वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत काम करणारा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना त्याच्या नावाने ओळखणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणजे शरद पवार आहेत। शरद पवार यांनी पहिली कर्जमाफी केली आणि मुख्यमंत्री अंतुले यांनी दुसरी केली। काही लोक केलेले उपकार विसरून जातात, त्यामुळे बेईमान लोकांच्या डोक्यावर हात ठेवू नका। आता काळ बदलला आहे, आपण नव्याने सुरुवात करूया अशी विनंती आमदार जयंत पाटील यांनी शरद पवार यांना रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या श्रीवर्धन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी केली। यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार मुश्ताक अंतुले, पंडित पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, आमदार रवींद्र वायकर, सुरेश लाड, स्नेहल जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती। बाहेर फिरताना देशामध्ये फिरताना या बँकेचं कौतुक पवार साहेबांनी केलं। पृथ्वीराज चव्हाण ज्या वेळेला मुख्यमंत्री होते तेव्हा 2 वेळा बँकेमध्ये आले। त्यांनी दिलेला रिमांड एवढा नाविन्यपूर्ण आहे तर बाकीचे सगळे जे रिमांड येतात तेव्हा सगळ्यात जास्त रिमांड तुमचं सगळं अजून उल्लेख करत असतात। मी
आणि उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीच्या बँकेचं कौतुक केलं आणि बँकेच्या विविध योजनांना त्यांनी भरघोस असा पाठिंबा दिला, त्यांना मुद्दाम आम्ही या ठिकाणी बोलवलेला आहे. आम्ही मुस्ताक अंतुलेला बोलवलं, ते अंतुलेनं बोलवलेलं आहे. अंतुले साहेब हे अभिप्रेत तुमच्याबरोबर मला वाटतं. या ठिकाणी जागा आहे. लोक म्हणत होते की गावाजवळ घ्या, गावात घ्या जागा. उद्धवजी मी घेतली नाही, कारण ही शाळा ही अंतुले साहेबांनी केलेली आहे. ही जागा सगळे अद्यावत आणि मुस्ताफाईचं मी कौतुक करतो की आणि त्यांना धन्यवाद पण देतो. चांगली संस्था तुम्ही या ठिकाणी उभी केली आणि चांगली ठेवली. श्रीवर्धन हा मतदारसंघ दुसरा कुणाचा नाही तर फक्त अंतुले यांचाच आहे. आम्ही त्यांच्या विरोधात लढाया केल्या, त्यासाठी आम्ही शरद पवार यांचा ओरडाही खाल्ला. आता समीकरणाविषयी जास्त बोलणार नाही, पण इंडिया आघाडीच्या बैठकीत नक्की बोलेन, असे आमदार जयंत पाटील म्हणालेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या श्रीवर्धन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मौलिक आणि त्याच्यामध्ये श्रीवर्धन हा मोठा त्याच्यामधला हिस्सा होता आणि म्हणून श्रीवर्धन आमचं कोणाचं नाही, अंतुले साहेबांचं श्रीवर्धन. आणि पुन्हा अंतुल्यांना आम्ही सांगतो, हे पुन्हा अंतुल्यांचं नाव या ठिकाणी राहिलं पाहिजे. ही मीटिंग इथे का घेतली, ही शाखा एवढी का केली? नवीन इतिहास जो आहे, नवीन जो इतिहास आहे तर नवीन पिढीला कळला पाहिजे. कोण अंतुले साहेब होते, नवीन पिढी विचारे. त्यांनी जे काम केलं मुस्लिमांपेक्षा बहुजनांमध्ये, दलितांमध्ये जे अंतुले साहेबांनी काम केले ते आपण कधीच विसरणार नाही. मी एकच उदाहरण सांगतो. मुख्यमंत्री म्हणून ज्या वेळेला शपथविधी झाला अंतुले साहेबांचा, दुसऱ्या दिवशी मी वडिलांबरोबर त्यांचं अभिनंदन करायला वडील गेले. दोन्ही पाटील बंधू तिथे त्यांच्या बरोबर होते. आमच्या जिल्ह्यातला मुख्यमंत्री झाला आम्हाला अभिमान वाटतो. माझ्या वडिलांनी 3 अर्ज दिले त्यांना. वळके शाळा, बरुडपाडा शाळा आणि मानपुळे शाळेचे परवानगीचे अर्ज दिले. तिथल्या तिथे त्यांनी सही केली. माझे वडील प्रभाकर पाटील एकदम हजर जाऊ मी ते म्हणाले, साहेब कधी मिळेल परवानगी? आज आता त्यांनी सेक्रेटरीला बोलून घेतलं. आता घ्यायचं आणि संध्याकाळी प्रभाकर पाटील घरी जाईपर्यंत त्यांच्या घरी ऑर्डर सोडून द्या. दुसऱ्या दिवशी रवी राऊत गेले, साहेबांवर भडकले, काय चाललेलं आहे, तुम्ही शेका पक्षाचं काम करताय. आता त्यांनी वाईट काय काम केलंय, त्यांनी वाईट काय काम केलंय? त्यांनी शाळा गरिबांसाठी काढल्या, तुम्ही काढा, तुम्हाला 10 शाळांची मी परवानगी देतो. त्यांनी कधी राजकारण ह्या बाबतीत आणलं नाही. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राष्ट्रवादीचे पक्षाचे अध्यक्ष शरदजी पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. पाहुयात काय म्हणाले शरदजी पवार. तिथे नीट चालवणारे लोकच बसले पाहिजे. व्यक्तिगत लाभ देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले, पण व्यक्तिगत लाभ हा शेवटी सर्व संस्थांचे उभारणीला एक प्रकारचा धक्का देऊ शकते. त्यामुळे व्यक्तिगत लाभाचा विचार न करता संस्थेचा लाभ घेतो आणि दिल्याचा अर्थ काढणं, या 2 गोष्टीवर अधिक लक्ष द्यायचं. ही धोरण तुम्ही स्वीकारलं तर माझी खात्री आहे की ही धोरण तुम्हा सगळ्यांचा संसार सुधारण्याला अतिशय मदतगार झाल्याशिवाय जाणार नाही. आज राजस्थान तुझ्यांच्यावर उल्लेख या ठिकाणी केलं. राजस्थान तुझ्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं, महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. एक धाडसी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय महाराष्ट्राला होता. मला आठवत आहे, कदाचित व्यासपीठांच्या लोकांना आठवत असेल की एकदा या जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो आणि मी पालकमंत्री म्हणून अंतुले साहेबांच्या बरोबर सवण जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यामध्ये हिंडले होतो. आणि एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली
की त्या जिल्ह्याच्या कोणत्याही तालुक्याचा शेवटचा माणूस नावानं आणि कामानं ओळखणारा नेता ते वेळेस आमचे होते. आणि त्या पद्धतीने त्यांनी अत्यंत व्यापक अशा प्रकारचा संपर्क हा लोकांच्या मनात ठेवलेला होता. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्यात. पाहुयात काय म्हणालेत उद्धवजी ठाकरे. असं तरी मिंद राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही केलं. आणि त्यावेळेला गुरुद्यामध्ये त्यांना सुद्धा मिर्झाराजे जयसिंग समोर हात बांधून जावं लागलं होतं. पराभव तेव्हाचा तर भयानक होता. आता जास्तीत जास्त का होईल निवडणुकीत डिपॉझिट जाईल, पण पुढची निवडणूक येऊ शकते. पुन्हा ती व्यक्ती निवडू न शकते. पण तेव्हा म्हणजे शिरच्छेद. अशा वेळेला आंध्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्याही वेळेला औरंगजेबासमोर झुकले नव्हते, ताट मानेने उभे राहिले होते. ती मर्द तो या मातीत जन्मले छत्रपती शिवाजी महाराज. हीच ही माती आहे. आणि त्या मातीत जर गद्दार जन्माला आला असेल आणि तो दिल्लीश्वरांसमोर झुकत असेल तर त्याला नुसतं झुकून नाही, त्याला सपाट करून टाकलं. असो, मी बोलता बोलता खूप बोलत जाईल म्हणून जास्त वेळ काही बोलत नाही. पण जयंतजी तुम्ही आहात, मुस्ताकभाई आहेतच, पवार साहेब तर सोबत आहे, पृथ्वीराजजी काँग्रेस म्हणून सोबत आहेतच. आपण एक आता इंडिया म्हणून आघाडी केलेली आहे. अनेकांनी सांगितलं आधी इंडियाची मिटिंग आहे. इंडियाची मिटिंग एवढ्या या मंडपामध्ये नाही होणार. आता इंडियाची मिटिंग इंडियाभर भारतभर होणार. भारतभर होणार आहे. आणि तुम्ही कोणाच्या विरुद्ध आहात? मी नेहमी सांगतो, मी कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही, आम्ही वृत्तीच्या विरुद्ध आहोत. आम्ही हुकुमशाहीला गाडण्यासाठी म्हणून एकत्र आलेलो आहोत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत असणारी सर्व प्रलंबित प्रकरणे बँकांनी मार्गी लावून जिल्ह्याचे उद्दिष्ट 100% पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात याबाबत सर्वच बँकांनी आढावा बैठक घेतली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी बँकानिहाय प्रलंबित आणि नाकारलेल्या प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला. आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व वेतन मिळावे. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत दरमहा 25,000 रुपये वेतन मिळावे. ऑनलाईन कामाची सक्ती नको या प्रमुख मागणींसह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रचंड घोषणाबाजी झाल्याने परिसर दणाणून गेला होता. 17 ऑक्टोबरला जिल्हा परिषदवर मोर्चा काढत 18 ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद संप करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार हा संप सुरू झाला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ बहुसंख्येने आशा व गटप्रवर्तक महिलांनी मोर्चा काढला. 18 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातल्या 70,000 आशा व गटप्रवर्तकांनी बेमुदत संपाला सुरुवात केली असून जवळजवळ 100% संप यशस्वीरित्या सुरू आहे. या संपामध्ये 16 तारखेला एक मीटिंग आयुक्तांनी आयोजित केली होती, परंतु त्याच्यातून काही त्यांनी आश्वासन दिलं परंतु लेखी उत्तर दिलं नाही. काल 26 तारखेला राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जे अभियान संचालक आहेत श्री धीरज कुमार यांनी आमची संयुक्त कामगार संघटनांची मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये त्यांनी काही गोष्टींना सहमती दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की आशा आणि गटप्रवर्तकांना दिवाळीला भाऊबीज म्हणून देण्याची आमची तयारी आहे. त्यांनी असंही सांगितलं की जे ऑनलाईन कामाची तक्रार केली जाते त्या ऑनलाईन कामाबद्दल आशांच्यावर सक्ती केली जाणार नाही, त्याच्यासाठीचे पर्याय विचारात घेऊन त्या पद्धतीच्या सूचना प्रत्येक जिल्ह्याला देण्यात येतील. तिसरं त्याने असं सांगितलं की आशांना जे बांधणवाडीचा जो मुद्दा आहे तो देशाच्या पातळीवर असल्यामुळे ती चर्चा करावी. मीटिंगमध्ये महत्त्वाची आणखीन एक चर्चा म्हणजे गटप्रवर्तक महिलांना त्या कंत्राटी म्हणून ऑर्डर्स आहेत, पण कंत्राटी कामगारांचे लाभ दिले जात नाहीत. त्यांना 11 महिन्याच्या ऑर्डर्स आहेत. त्यामुळे इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना जे लाभ दिले जातात, वेतनवाढ दिली जाते, ती सगळी वाढ गटप्रवर्तकांना देण्यात यावी. त्याचबरोबर
कंत्राटी कर्मचाऱ्यांचं शासकीय सेवेमध्ये समायोजन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांचा समावेश करावा अशी आमची मागणी केलेली आहे. याबद्दल ते रिपोर्ट तयार करून सांगितले जातील आणि त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे 31 किंवा 1 तारखेला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत सामंत साहेब, तर ते त्यांच्याशी कृती समितीची चर्चा होईल आणि आमची अपेक्षा अशी आहे की या संपामध्ये तोडगा निघेल. तोपर्यंत आमचा संप कंटिन्यू चालू राहणार. सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद तर्फे 75 डेज फिटनेस प्रोग्राम आयोजित करण्यात आलाय. त्यामध्ये भारतातील सर्व पोलीस अधिकारी तसेच अंमलदार यांना पुढील 75 दिवस फिटनेसचे प्रोग्राम आयोजित केले गेलेत. माननीय अमित शहा केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद येथे फिट राईज 75 फिटनेस प्रोग्रामचा शुभारंभ करण्यात आला. सदर प्रोग्रामचे नियोजन अलिबाग येथील RCF कॉलनी कुरुळ येथे करण्यात आले. प्रोग्राम अंतर्गत रायगड जिल्हा पोलीस अधिकारी व अंमलदार त्यांचे नातेवाईक तसेच मंत्रालयातील स्टाफ यांच्यासाठी 5 किलोमीटर अंतराची मॅरेथॉन दौडचे आयोजन करण्यात आले होते. दौड पूर्ण केल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सर्वांना फिटनेस ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले. पुढील 75 दिवस रायगड पोलीस दलातर्फे फिटनेस प्रोग्राम राबवला जाणार असून सर्वांनी मॅरेथॉन दौड पूर्ण केली. त्याबाबत सर्वांचे अभिनंदन देखील केले. महाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संवाद व जाहीर मेळावा काही दिवसांपूर्वी महाड ब्राह्मण सभागृह येथे मोठ्या थाटात संपन्न झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष निलेश महाडिक यांनी आपल्या करारी भाषेत विरोधकांवर सडकून टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर भरत गोगावले यांनी दिले आहे. पाहुयात काय म्हणालेत भरत गोगावले. फार गांभीर्याने बघायचं कारण नाही, कारण काय झालंय त्याला उत्तर आमच्या तालुका प्रमुखाने आणि ह्याने द्यायला पाहिजे होतं, पण त्यांना ते जमलं नाही. त्याचं कारण आहे कारण त्याला तिथंच तसं उत्तर देणं गरजेचं होतं, पण ते आम्ही एवढं काय गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही आहे. कारण ज्या काही लोकांना ग्रामपंचायतीमध्ये निवडून येणं कठीण आहे, त्यांनी पुढचं काय बोलायचं हे मी न बोललेलं बरं, ते आमच्या कार्यकर्त्यांनी बोलायला पाहिजे होतं, पण ते का नाही बोलले हे आम्हाला पण त्याचा प्रश्न पडतोय. दापोली तालुक्यातील प्रतिष्ठित दाभोळ ग्रामपंचायत सरपंचपदी राखी तोडणकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तोडणकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांना दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार संजयराव कदम यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख माननीय ऋषिकेश गुजर, माजी सभापती शांताराम पवार, माजी सभापती चंद्रकांत बैकर, माजी उपसभापती दीपक खळे, उदय जावकर, स्मिता जावकर, दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर, उद्योजक सुहास तोडणकर, ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप तवसाळकर, उद्योजक नारायण मिरगळ, नाना शिगवण, विभाग प्रमुख शैलेश पांगत, उजगाव विभाग प्रमुख भैरमकर, दत्ता भिलारे तसेच सर्व दाभोळ ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक, युवा सैनिक, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. पेण तालुक्यातील पूर्व विभागातील ग्रामपंचायत असलेल्या आंबेघर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपल्याने सरपंच ज्योत्स्ना हरेश वीर यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आता आंबेघर सरपंचपदी सरिता गोपाळ वाघमारे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामस्थ मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी उपस्थित ग्रामस्थ मान्यवर मंगेश दळवी, शिरीष मानकवळे, माजी सरपंच ज्योत्स्ना वीर, माजी उपसरपंच मंगेश काईनकर, नवनिर्वाचित सरपंच सरिता वाघमारे, उपसरपंच सोनाली वडे, विठ्ठल वाघमारे, कपिल वाघमारे, विद्या पाटील, चंद्रकांत पाटील, रघुनाथ टेंबे, प्रमोद लंबाडे, हरेश वीर, प्रदीप पाटील, स्वप्नील बडे, विलास पाटील, नागू टेंबे, नरेश ढेने, सर्कल प्रकाश मोकल, ग्रामसेवक जितेंद्र म्हात्रे यांनी सरपंच सरिता वाघमारे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. आणि सरपंचाचं पद मला बिनविरोध दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानते आणि सर्व सदस्यांना सोबत घेऊन मी चांगलं काम करेन अशी देवाचरणी प्रार्थना करते आणि इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार मानते. सरपंच निवडीसाठी सरिता गोपाळ वाघमारे यांची निवड झाली. प्रथमतः मी त्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील ग्रामपंचायतीची निवडणूक, सरपंच निवडणूक जरी बिनविरोध असली तरी त्याच्या अगोदर 2.5 वर्ष ज्यांनी काम पाहिलं ते आपल्या वीर मॅडम
त्यांनी देखील 2.5 वर्ष खूप चांगली कामगिरी या ठिकाणी केली. सुरुवातीला 5 वर्षापूर्वी 2.5 वर्ष जायचं ठरलेलं असताना सुद्धा जी मुदत त्यांना दिली होती त्या मुदतीच्या पण 8 दिवस अगोदर त्यांनी स्वतःहून स्वेच्छेने राजीनामा या ठिकाणी दिला. ही खरी आपल्या पूर्व भागातील आवश्यकता म्हणायला लागेल या ठिकाणी की पूर्व भागामध्ये हे जे संस्कार आहेत की कुठल्याही सदस्याचं भाई कधी आपल्या पूर्व भागामध्ये कधी भांडण झालेलं नाही, काय नाही. जी ज्याला मुदत दिलेली आहे त्यांनी त्यांची कामगिरी पार पाडल्याच्या नंतर ते या ठिकाणी राजीनामे देऊन पुढच्या सदस्यांना जे ठरलेले असेल त्यांना वाटचाल करतात. 2.5 वर्षांमध्ये या कमिटीने चांगली कामं केली. आपण जे सभामंडप इथे समाज मंदिरमध्ये बसलोय ते काम समाज मंदिराचं झालं, ग्रामपंचायत कार्यालय नवीन झालं, तिकडे मोठं समाज मंदिर आहे त्याचं काम झालं, गणपतीवाडीमध्ये सभामंडपाचं काम झालं, अनेक ठिकाणी रस्ते झाले. अशी नवीन विकास कामं या 2.5 वर्षांमध्ये भरपूर कामं झालेली आहेत आणि यापुढे अशी कामं यापुढे अजून होणार आहेत. आंबेघर ग्रामपंचायत ही पेठच्या नगरीला लागून असल्यामुळं आता आंबेघर ग्रामपंचायतीचा झपाट्याने विकास होतो. लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने स्वच्छता अभियानांतर्गत खेड येथील नवभारत हायस्कूल भरणे, समर्थ विश्वविद्यालय वेरळ, ज्ञानदीप हायस्कूल बोरज येथील प्रशालेस डस्टबिन भेट म्हणून देण्यात आले. त्याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे, स्नेहज्योती अंध विद्यालयाचे प्रमुख उत्तम कुमार जैन, क्लबचे सचिव सुरेश चिकणे, नवभारतचे नदाफ देवकाते कांबळे पवार, ज्ञानदीप हायस्कूलचे मुख्याध्यापक भरत मोरे जामकर बागल, समर्थ विश्वविद्यालयाचे शेवटे आदी शिक्षक वर्ग उपस्थित होता. ज्येष्ठ कीर्तनकार हबप बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर नेरूळमधील सारसोळे गावातील शांतीधाम वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात हजारो वारकरी भक्तांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला. यावेळी स्वर्गीय हबप बाबा महाराज सातारकर यांचे नातू हबप चिन्मय महाराज सातारकर यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. या प्रसंगी स्वर्गीय हबप बाबा महाराज यांच्या मोठ्या भगिनी माई महाराज, मुलगी हबप भगवती महाराज सातारकर, रासेश्वरी सोनकर, नातू हबप चिन्मय महाराज सातारकर हे उपस्थित होते. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवी मुंबई पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. सायंकाळी शांतीधाम स्मशानभूमीत पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून तर पोलीस बँड पथकाने धून वाजवून मानवंदना दिली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये प्रेम करणारा अनेक सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या विभागाचे खासदार रामकृष्ण हरी जय जय. पार्थिव आल्यानंतर अंतिम काल सलामी गीत सलामी छत यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.